आज आमच्या गावामध्ये आघोरी आलं आणि नुसते आले नाहीत तर त्यांनी साक्षात तांडवच घातला. तर नेमका काय विषय झाला ते जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बोला गणपती बाप्पा मोरया. 10 दिवसांचा सोहळा, बाप्पाचा आनंद आणि आज आली ती निरोपाची वेळ. मग मी घरच्यांबरोबर रानात आलो. गणपती बाप्पाची शेवटची आरती केली आणि गणपती बाप्पाला शेवटचा नमस्कार करून निरोप दिला आणि मग तिथून घराकडे निघालो. संध्याकाळी गावात गणपतीच्या मिरवणुकीला आलो. इकडे येऊन बघतोय तर काय मिरवणुकीत आघोरी तांडव घालत होते. यावर्षी प्रत्येक मंडळाने एकदम खतरनाक डेकोरेशन केलं. त्यातलं पहिलं म्हणजे खालच्या आळीनं गवतापासून महादेवाची मूर्ती तयार केली. संघर्ष ग्रुपने तर फुलांचा रथ निर्माण केला. बाप्पाची एका राजासारखी मिरवणूक काढत धुमाळवाडीकर तर राडाच करत होते. त्यांनी तर इंडियाचं मिसाईल लॉन्चरच लावलं. बोलतायत आम्ही सबसे हटके. बहादूरवाडीकरांनी गणपती सोबत महाराजांना अंबारीत बसून मिरवणूक काढत. यापेक्षा गौरवाची गोष्ट काय, मोरेआळीने त्यांच्या मोरेश्वरासाठी अख्खा मोरच तयार केला होता. मूर्ती लहान पण कीर्तिमान. त्यानंतर देऊळाळीकरांनी सगळ्यात हटके काहीतरी केलं होतं. गणपती बाप्पाचा देखावा तर सुंदर होताच, पण त्याबरोबर त्यांनी महादेवाची थीम घेतली आणि त्यामध्ये त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते आघोरी बनून तांडव करत होते. याआधी आमच्या गावामध्ये असं देखावा कुणीच केला नव्हता. तर मंडळी, या सगळ्या डेकोरेशन पैकी तुम्हाला कुठलं आवडलं ते कमेंट मध्ये सांगा. तुमच्या मंडळात पण हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या भावाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला. आपल्याला लवकरात लवकर 1000 फॉलोअर पूर्ण करायचे, त्याच्यामुळे फॉलो पण करून टाका. पुढचा व्लॉग अजून कडक असेल.